ओम गणेशाय नमः. दत्त जन्माची कथा दुसरी. पूर्वी अत्रीने जगदीश्वर आपला पुत्र व्हावा या हेतूने तीव्र व दीर्घ तप केले. तेव्हा ब्रह्मा, विष्णू व महेश तिन्ही देव त्याच्यासमोर प्रकट झाले. स्त्रीने त्यांना नमस्कार केला व विचारले, आपण कोण? येथे येण्याचे प्रयोजन काय? ते म्हणाले, तुझ्या संकल्पाप्रमाणे यावे लागले. जगाची उत्पत्ती, पोषण व विलय करणारे आम्ही म्हणजे विधाता विष्णू व शिव आहोत. तुला इष्टवर मागून घे. तेव्हा तुम्ही तिघांनी पुत्ररूपाने माझ्या घरी जन्मास यावे असा वर त्याने मागितला. तथास्तु असे म्हणून विधाता चंद्ररूपाने, शंकर दुर्वास रूपाने व विष्णू दत्त रूपाने जन्मास आले. दुर्वास तप करण्यास निघून गेला. चंद्र आपल्या चंद्रमंडलात गेला व दत्त जगाच्या उद्धारासाठी अत्रीजवळ राहिले. ब्रह्मा रजोगुण, शिव तमोगुण रूप होय. विष्णू शुद्ध सत्वात्मक होय. रजस्तमाने जन्ममृत्यू प्राप्त होतात. शुद्र सत्वाने आत्मायुक्त झाला की मोक्ष मिळू शकतो. परमात्माच्या 3 प्रकारच्या शक्ती आहेत. तमोगुणाची द्रव्य शक्ती, रजोगुणाची क्रियाशक्ती व सत्वगुणाची ज्ञानशक्ती. सत्वगुणाची मूर्ती विष्णूच, तो जगाच्या उद्धारासाठी दत्तरूपाने राहिला. हा ब्रह्मांडातील दत्तावतार आहे. तसाच पिंडात म्हणजे आपल्या माणसातही दत्तावतार आहे. त्रिगुणारहित त्रिगुणातील झाला व अन्य असूया म्हणजे त्याची वृत्ती पूर्णपणे असूयारहित झाली म्हणजे शुद्ध सत्वगुण रूपाने म्हणजे आत्मरूपाने श्री दत्त प्रकट होतात.